इतिहासात तलवार चालवणारे योद्धे आपल्याला माहिती आहेत, पण शिवाजी महाराजांच्या विजयामागे एक असा योद्धा होता जो तलवारीने नव्हे तर मेंदूने युद्ध जिंकायचा. आज आपण जाणून घेणार आहोत स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे कणा बहिर्जी नाईक यांच्याबद्दल. मेन व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. जिजामाता जेव्हा शिवाजी महाराजांसोबत पुण्याला आल्या तेव्हा त्यांच्यासोबत लखुजी जाधवांनी म्हणजेच जिजामातांच्या वडिलांनी दिलेले काही विश्वासू माणसं होती आणि त्यातच होते बहिर्जी नाईक यांचे वडील. वडिलांनंतर बहिर्जी नाईक स्वतः स्वराज्याच्या सेवेत रुजू झाले. लवकरच एक गोष्ट महाराजांच्या लक्षात आली, हा माणूस फक्त शूर नाही तर अत्यंत चाणाक्ष आहे. बहिर्जी नाईक वेषांतरात पारंगत होते. कोळी, फकीर, वासुदेव, साधू, व्यापारी कोणताही वेश त्यांनी इतका बेमालूम उठवला होता की समोरचा माणूस शंका देखील घेत नसे. शिवाजी महाराजांनी हा गुण हेरला आणि बहिर्जींवर हेरगिरीचं अत्यंत संवेदनशील काम सोपवलं. राज्याभिषेकानंतर महाराजांनी स्वतंत्र गुप्तहेर खातं स्थापन केलं आणि त्याचे प्रमुख होते बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईकांच्या अधिपत्याखाली 3 ते 4 हजार गुप्तहेर कार्यरत होते. दिल्ली, विजापूर, पुणे, दख्खन शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर स्वराज्याची नजर होती. ते लिखित सांकेतिक भाषा वापरत नसत, कारण कागद शत्रूच्या हाती सापडू शकतो. त्याऐवजी पक्ष्यांचे आवाज, प्राण्यांचे हावभाव, वाऱ्याच्या सादांनी बातम्या पाठवल्या जात होत्या. ही भाषा फक्त बहिर्जींचे हेरच ओळखायचे. जर एखाद्या हेराने चुकीची माहिती दिली तर शिक्षा अत्यंत कठोर केली जायची, त्याला कडेलोट केलं जायचं, कारण चुकीची माहिती म्हणजे महाराजांच्या जीवावर संकट. मुघल सैन्य प्रचंड होतं. हत्ती, उंट, तोफा, हजारो सैनिक. महाराजांकडे मात्र हलके, वेगवान, शिस्तबद्ध सैन्य होतं. हा फरक ओळखून महाराजांनी गनिमी कावा वापरला आणि त्याच्या मागची मेंदूशक्ती होती बहिर्जी नाईकांची. प्रतापगडचं युद्ध असो, सुरतेची स्वारी असो, पन्हाळ्याची मसलत असो किंवा आग्र्याहून सुटका, योग्य माहिती वेळेआधी मिळाल्यामुळेच महाराज प्रत्येक संकटातून सही सलामत बाहेर पडले. बहिर्जी नाईक फक्त गुप्तहेर नव्हते, ते लढवय्येही होते. तलवार, भाला, तिरंदाजी, ताणपट्टा सर्व युद्धकलेत ते निपुण होते. बहिर्जींकडनं चूक होणारच नाही एवढा विश्वास महाराजांचा त्यांच्यावर होता. इतिहासात बहिर्जी नाईकांचं नाव खूप कमी ठिकाणी सापडतं, कारण गुप्तहेरांचं खरं यश ओळख न मिळवण्यातच असतं. पण लक्षात ठेवा, जर तलवार स्वराज्याचं शस्त्र होती तर बहिर्जी नाईक स्वराज्याचं मेंदू होते. हा इतिहासात हरवलेला पण स्वराज्यासाठी अमूल्य ठरलेला अदृश्य योद्धा. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.